नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही ओरडायला मोकळे झालेलो आहोत कारण आम्ही एका रूम मध्ये बंद आहोत. तर आज आहे डे 1 इन सिंगापूर. तर ही वर्क ट्रिप असल्यामुळे आमच्याकडे सॅडली फक्त एकच दिवस आहे. हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. तर आज या व्हिडिओमध्ये पूर्ण तो एक दिवस कव्हर होईल की आम्ही या एका दिवसात सिंगापूर कसं एक्सप्लोर करतो, काय काय एक्सप्लोर करू शकतो एका दिवसात ते आम्ही ट्राय करणार आहे, बघणार आहे. आम्ही 2-3 ठिकाणं तशी डिसाईड करून ठेवले की कुठे कुठे जायचं. पण तुम्हाला मी सांगतो की आता आम्ही चाललो आहे कुठे, मरलायन स्कल्पचर. तर त्यासाठी आम्ही टॅक्सी बुक केली आहे, ग्रॅब. सगळं आम्ही तुम्हाला ग्रॅब मध्येच सांगतो. बाय. करून घे टाइमपास करून घे तुझा पूर्ण. तर आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशन वरती आलेलो आहोत. फर्स्ट डेस्टिनेशनला येता आम्हाला नवीन शिक्षा मिळाली आम्हाला. शिक्षा म्हणजे शिकवण मिळाली आम्हाला. तर आम्ही ग्रॅब वरती बुक केलं होतं. तर आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं आणि हे 3 किलोमीटरच लांब आहे. पण आमचे पैसे किती गेले, $9. पण आम्ही असं विचार केला की ही अख्खी ट्रिप आता होस्टेड आहे, वर्क ट्रिप आहे, तर मग इतका खर्च तर आपण करूच शकतो. सो आम्ही विचार केला की पटकन ग्रॅब, कारण की एकच दिवस आहे तर आम्ही वॉकिंग मध्ये एवढा आम्हाला टाइम नाही घालवायचा आहे. तर फर्स्ट डेस्टिनेशन वर आलो आणि कॅब मध्ये जे झाले ते तू सांग. कॅब मध्ये आम्ही काय केलं, आम्ही पहिले कॅब बुक केलेली डायरेक्ट त्या ग्रॅब ॲपवरनं. ग्रॅब ॲपवरनं कॅब बुक केल्यानंतर 1 मिनिट खूपच आहे आणि आम्ही अजून एक गोष्टी केली की आम्ही ग्लेअरच विसरलो. तर आमचं असंच तोंड दिसेल तुम्हाला मेजॉरिटी ऑफ द टाइम. माय गॉड. पण इकडे ना वातावरण कसं आहे माहिती आहे का, मध्येच ऊन येते आणि मध्येच ते जूनवाला वातावरण असतं ना, म्हणजे असं थोडंसं पाऊस पडेल असं वाटतंय, तसं वाला वातावरण. हा, तर तुम्हाला ते तर सांगतो. कॅबमध्ये बसलो आम्ही, कॅबमध्ये येतं आमच्या सावलीत जाऊ. सर हां, कॅबमध्ये बसलो. कॅबमध्ये बसल्यानंतर त्या माणसाने आम्हाला सांगितलं यू हॅव चेंज राईट, आणि आमच्याकडे होते $100 एक नोट. आणि मी माझं वॉलेट घरी विसरली. ओ माय गॉड. बरं आहे. चल, सो $4 पण नव्हते. कोणत्या कॉन्फिडन्सने आपण त्याला बोलवतो $4 आहेत. आम्ही त्याला सांगत होतो की कारण आमच्याकडे 102 होते. आम्ही त्याला बोललो की 4 आहेत आमच्याकडे, पण ते पण नव्हते, फक्त 100ची नोट होती. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ओके, इट इज फाईन नाव, आय चेक इफ यू आर लकी, आय हॅव सम चेंज. लकी नाही तर तुम्ही जाऊन चेंज घेऊन या आत्ताच हॉटेल. आणि इथे थांबणं वगैरे अलाउड नाही. मग चेंज कुठे मिळणार, ते रेस्टॉरंट्स वगैरे पण नाहीयेत. तर मग आम्ही लकीली त्याच्याकडे होतं आणि आम्ही वाचलो. मग शेवटी आम्हाला कळलं की यस इथे क्रेडिट कार्ड चालतंय, तर मग आम्ही ग्रॅब मध्ये टाकून ठेवलं. आता त्या क्रेडिट कार्डवर मी नॉर्मल कॅब बुकिंग करू शकतो आणि मी कन्व्हर्जन रेट बघितला तर 73च मिळतंय मला, 1:73. इथे आता आम्ही आलोय कुठे, मरलायनला. पण मरलायन दाखवण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. काय व्ह्यू आहे ब्रो. हे त्यांचं काय नाव आहे याचं ग? सँड मरीना बे सँड. हा, मरीना बे सँड्स. तू काळी झालेली आहेस. हा, तर पहिले इकडे पण आलो, इकडे हे बघून घेतलं. खरं तर आम्हाला मरीना बे मला माहित नव्हतं. नवीन हो, एडी आहे काय भाई, $200 आपल्याकडे, त्याच्यात सनग्लासेस कुठे घेत बसले भाई. चटका बसतो, मजबूत चटका बसतो भाई. माझी मान पण करपली असं वाटतं. म्हणून मी मुद्दाम असे लिनन आम्ही आणले कपडे, बिकॉज आम्हाला मी बघितलं होतं की इथे खूप ह्युमिड कधीच मध्ये पाऊस पण पडतो. कावळा दिसला काय, कावळा. वातावरण लगेच कसं झालं, लगेच डिम झालं सगळं. मजा येते पण मस्त आहे, मला आवडलं हे. कोणाला काय लेणं देणं नाही, काय नाही, मस्त आपले फिरतात आणि लोक जाम स्वीट आहेत. स्वीट आहे, खूपच स्वीट आहे. तो मला पहिले बघून खडूस वाटलेला कॅब ड्रायव्हर. मला नाही वाटला जरा, मला वाटलेला चांगला होता. तो फक्त सांगायचा चांगला भरपूर होता. म्हणून नेव्हर जूज बोलणार होतो. नेव्हर जूज अ बुक बाय इट्स कव्हर बोलणार होतो. नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर गाईज. कारण की तो पण स्ट्रगल करत होता प्रॉपर इंग्लिश मध्ये. त्यांची पण फर्स्ट लँग्वेज इंग्लिश नाहीये ना. हा, त्याची पण नव्हती. तो इकडचा वाटू शकतं, पण तो जरा पण हे नव्हता. आणि आता आम्ही कुठे आलो ते तुम्हाला दाखवतो आम्ही डायरेक्ट. बॅक कॅम. तुझं आउटफिट पण दाखव, मी तुला शूट. फायनली ही काय पोज आहे? ही माझी पोज आहे. खूप मस्त वाटतं यार. बघू, जा तू तुझं पण दाखवत होता. इथे तू तिकडून बोलू शकतेस. हो, तू तिकडून बोलू शकतेस. हो, मी बोलतेच आहे. काय मस्त वाटतंय. पण आणि आम्ही दोघांनी असं कलरफुल मागे हॉटेल कुठलं तरी. हा, असा पूर्ण व्ह्यू आहे. आणि हे मरीना सँड सारे ना हे आहे. बीकेसी आपला कसं आहे? अरे हा, हे बीकेसी आहे आपलं. हे मुंबईचं, हे सिंगापूरचं बीकेसी आहे. घाण अँगल, खूप घाण अँगल आहे बघ. घाण अँगल आहे. अबे हा नाही, अरे हा पण नाही. ह्याच्यात कुठे अर्धवट पाय. हे तुम्हाला पण दिसतंय, अर्धवट नाही तुम्हाला दिसतंय. अरे पोट बघ माझं, अशी घाणेरडा अँगल काढतोय. नेहमी थोडी येणार आहे. चांगलं आहे. मी ह्याचे फोटोज बघ किती भारी काढले. हे बघ, नाही दिसत आहेत माझे फोटो, नाही दिसत आहेत. मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवायला फक्त परत कॅमेरा चालू केला की इकडून दोन्ही दिसत आहेत. म्हणजे 3 जगातले 3 सुंदर गोष्टी दिसत आहेत. 1 2 3. तू मला सुंदर बोलला. हा, बोल. थँक्यू. ऍज पर चॅट जीपीटी. लवकर इकडे
सगळी लोक गोरी गुट्ट आहेत, पण एवढं ऊन आहे यार. ते सनस्क्रीन लावतात, सगळे थोडी लावत असतात. सगळे लावतात. अरे बाबा, नाही, मला असं वाटतं जेनेटिक्सचा खेळ एशियन आहे. लोक खूप स्किन केअरला घेऊन सिरियस असतात. तर आता आमचं ठरलं आहे की माईक कुठे आहे तुझा? इकडे माईक आहे आणि हात तर आता आमचं ठरलं आहे बोलते. तर आता आमचं ठरलंय चायना टाउनला जायचं, बिकॉज इंडिया टाउन इथून जास्त लांब आहे. तर आधी चायना टाउनला चालत जाऊ आणि मग तिकडनं इंडिया टाउनला जाऊ आणि बघूया मग पुढे काय. आता हा नाटक करतो चालत नाही यायला. नाही, मी नाटक नाही करत आहे, कारण हे सगळं माझ्या हातात देऊन ठेवलंय यांनी. ही गपचूप आपला एक झोला घेऊन फिरतीये बस, बाकी मी काय. सगळं तुझ्या हातात दिलेलं. हो, घे माझ्या मोबाईल डोक्यावर हात ठेवून बोल. इथे पण माझ्या कळू दे हातात लोकांना. एवढ्या गोष्टीत की डोक्यावर हात नाही ठेवू शकत आहे. चालायला बरं वाटतं इथे ऍक्च्युली, बिकॉज वातावरण छान आहे. चालायला बरं वाटतंय, पण जर चुकीच्या दिशेत चालत सुटलो ना तर मग वांदे होतील ना. गुगल आहे ना, गुगल कारण मॅप जिथून चालताय आता तिकडे. इकडून $10 लागतील, तिकडून $20 लागले तर मग बांबू होतील. गबस बाय. नॉट शुअर आम्ही चालत चालत कोणत्या केस बघायचे. केस ठीक कर बोलली ना, तरी हा करत सामान नाही. ठेवायला परत माझ्या हातात कोणतरी सामान देऊन ठेवलं ना. अरे माझ्या हातात केवढं तू सारखं का असं मस्करी बोलतोय? करतोय रे. आम्ही चालत चालत कोणत्या तरी स्ट्रीट वरती आलो आणि मला असं वाटलं की मस्त स्ट्रीट आहे, तर एक्सप्लोर करूया. पण हे सगळं खाण्याचे आयटम आहे, तुला इकडे काय एक्सप्लोर करणार आहेस? जस्ट बघायचं होतं काय आहे कसं आहे. आता स्ट्रीट फिरतोय आणि खूप मस्त वाटलं, म्हणजे असं एकदम हिमाचलला आल्यासारखं चालायला, वाटलं, शिमलाला. शिमल्याला आल्यासारखं वाटलं. ऍक्च्युली शिमल्याच्या ते मॉल रोड सारखं आहे. हा, मॉल रोड ऍक्च्युली. सेम मॉल रोड दिसतंय, मागे सगळे दुकान आहेत. आणि इथे सगळे ना ब्लॅक व्हाईट आणि असे डल कलर घातलेत आणि आम्ही दोघं एकदम झटाक कलर. झटँग कलर म्हणजे लांबून दिसले पाहिजेत की वो हरा वाला लडका और वो पिली वाली लडकी जो थी. आम्ही चालता चालता 7-11 मध्ये घुसलो तर आहे, पण मला माहित नाही ते काय काय भेटेल. पण हा खूप छोटा आहे शिवानी, खूप छोटा आहे. सिंगापूरमध्ये येऊन फर्स्ट ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली डन. Yes. 7-11 मध्ये जाऊन आम्ही पाण्याची बॉटल इकडे घेतली. ना मी 7-11 चे भरपूर ऑनलाईन हे आम्हाला बघायचंय जरा. तुझा मोबाईल दे. तर इथे 7-11 मध्ये भरपूर अशा गोष्टी होत्या, पण रेडी टू ईट, पण त्या सगळ्या नॉनव्हेज होत्या. हा. सो आता व्हेज मध्ये बघू काही. आम्हाला थोडं रिसर्च करावं लागेल. गुगलवरती बघतो 7-11 मध्ये काय आम्ही खाऊ. फ्रुट्स होते मला प्यायचं पण आहे आम्हाला हा 7-11 पियायचंय. तर 210ची आम्हाला बॉटल ती मिळाली जी आहे. स्ट्रीट आम्ही गेलेलो ना ती फुल जेवणाची स्ट्रीट म्हणजे ती सी फूडची स्ट्रीट होती. प्रॉपर सी फूड. चालण्याचा हा एक फायदा आहे की सगळं मस्त स्ट्रीट्स ना असे कलरफुल दिसत आहेत आणि त्यात आपण दोघं कलरफुल दिसतोय ते. मजा आहे ना मग. हो, मस्त वाटतंय, मला तर आवडतंय. इथे चालायला प्रॉब्लेम का नाही, कारण असं टाइमपास असं एक लेन्स आहेत प्रॉपर चालण्यासाठी, फुटपाथ ठेवलंय तेवढा, याच्यावर तुम्ही चालत चालत जायचं. हो, आणि सिग्नल आहे आम्ही शूट व्यवस्थित करतो या चालण्यासाठी. लेन्स वरती. आणि आम्ही आता फक्त 400 मीटर लांब आहोत जिथे आम्हाला जायचंय त्याच्यावर. ऍक्च्युली आम्ही पोहोचलो ऑलमोस्ट. हो. फक्त एवढंच आहे की ती लेन प्रॉपर. आणि आम्ही मध्ये ती दुसरी लेन फिरायला गेलो ना दुसरी जेवणाची, lane मध्येच त्याच्यात. फिरायला गेलो पण होतो. मजा आली यार, असं वाटलं नाही आपण चाललोय एवढं. हो. आखिरकार चालत चालत आम्ही शेवटी पोहोचलेलो आहोत चायना टाउनला. तुम्हाला दाखवतो चायना टाउन म्हणजे इथे कसं दाखवलंय. फुल मस्त कलरफुल केलंय, मस्त मस्त. वाटतंय. एक मला पण सॉरी, बघा चायना टाउन सोबत मला पण बघा. हे बघा ही बिल्डिंग एक फुल कलर केलेली आहे. इकडे ही बिल्डिंग आहे, ह्याच्यावर मस्त मस्त काय काय, हे घोडाबिडा पण काढलाय. हा घोडा कसला माहित नाही. ओ सॉरी, हा घोडाबिडा आहे. आणि ही लेन आहे ना, ही लेन पण यांनी पूर्ण हे करून ठेवली आहे. वरती काय ना काहीतरी लावून ठेवलं, जसं दिवाळीला आपल्या इथे डेकोरेशन वगैरे करतात तसं आलं. गरमी नाही तर मुंबई एवढीच आहे, पण इथे हवा भरपूर आहे म्हणून ती गरमी जाणवत नाही. ऍक्च्युली हे जे पडतंय ना चटके एवढे बेकार बसतात ना. चल चालायला टाइम झाला. एवढे बेकार चटके बसतात ना. चल. आणि यांचा चालण्याचा सिग्नल असतो, त्या सिग्नल मध्ये तुम्हाला कल्टी मारायला लागते. त्यामुळे तुम्हाला इंडिया दाखवतो. सारखं नाही चालणार. तुम्ही पण आमच्यासोबत चाला आता. डिंग 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 डिंग. ते बघ, काय ते चायना टाउनच्या वरती ते मग हेच तर दाखवत होतो, पुढे चाल. मग हेच तर दाखवत होतो. नाईस. हा बघा, हा हिरवा माणूस बंद झाला की आमचं चालणं बंद. हे असं आता ते आपलं कोलाब्यासारखं शॉपिंग वाली लेन चालू आहे इथे साईडला. कुठपर्यंत रे माहित नाही, पण इकडे तरी आहे. बाई हे कसलं भारी दिसतंय बघ ना यार. हे बघा व्यवस्थित एकदम त्यांनी बनवून ठेवलं इकडे. आणि ही आणि अख्खी चायना टाउन ही लेन स्ट्रीटच खूप अमेझिंग असं वाटतं चायनाला आलंय. आता मला माहित नाही चॅनलला कसं आहे, पण हे तरी अमेझिंग यांनी बनवलंय इकडे. वातावरण कुठलंही टाउन असू दे छान दिसतंय. आणि इथे 7-11 मधनं हे घेतलेले आम्ही फ्रुट्स fruits. घेतले म्हणजे असं जरा डिहायड्रेटेड फील झालं तर खायला. आता आणि नको उघडू असंच मग? काहीतरी खायचं होतं. नाही नको, पाणी संपलं की. मग मी हे काटा काढला उगत. आता मागे जे तुम्हाला स्ट्रीट दिसते चायना टाउन, इथे सगळं $1 पासून स्टार्ट होत आहे. आणि आम्ही नेमका आणि आता आम्ही निघणार होतो तेवढ्यात माझं लक्ष गेलं की अरे इथे काहीतरी दिसतंय बघू. हिला इकडच्या सगळ्या स्ट्रीट दिसतात धपाधप. ही बघा ही टोटल स्ट्रीट आहे अशी. इथे $1 थोडं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी असं सगळं मिळतंय. चिप्स वगैरे आहेत, खायचं सामान आहे, किचेन्स वगैरे पण आहेत, भरपूर काय काय.
इकडे आल्यावर भाई हे खूप मोठं मोठं होत चाललं आणि हे समोर तुम्हाला दिसत असेल तर हे ते डुरियन आहे जे त्या दिवशी शिवानीने 12,500 रुपयाचं आउट ऑफ स्टॉक बघितलेलं ते आम्ही त्या व्हिडिओसाठी घेणार होतो. नाही तर छान आहे बे, पण ही स्ट्रीट छान आहे. खूप मोठं आहे, आपल्याला वजन खूप होईल. हां आत्ता तर नाहीच घ्या, आता काय आता येडी आहे का घ्यायला. आता आम्ही असंच बघतोय टाइमपास. फिरलो तर आईला माझे केस बघ. तेच तर तुला सारखं सांगते केस ठीक कर. चायना टाऊन फिरून झालं, त्याच्यानंतर दीदीला H&Mला यायचं होतं म्हणून H&Mला पण येऊन झालं. आणि H&Mच्या आधी आम्ही काहीतरी गेलो, आम्ही परत 7-11ला गेलेलो आणि तिकडून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या. ओ माय गॉड, हवा लेज बरं आणि वाटलं. चीटोस घेतले फ्लेमिंग. अरे आत्ता बोलली टाइमपास नाही करायचा, आता परत दुसरीकडे भलतीकडे चालली आहे. तिथे बघते खायला काय आहे का. खायला घेतलेत ना फ्लेमिंग हॉट. तेच खाणार डिनर लंच माझं. हे बघ लोक माच्या पित आहेत, कुठे पित असतील, कुठून घेतलं, बघायला करू नको रे. कुठून घेतलं असेल विचारू का त्यांना, काय झालं हा. कुठून घेतलं विचारू का त्यांना. हा चालेल. बघा दीदी डर गई. यार मला माचा प्यायचा. आपण हॉटेलमध्ये मागूया माचा. आमच्या हॉटेलचं बिल तिला कवर नाही. हे माचा मागूया ना, लंच पण मागूया थोडासा. एखादं व्हेज रामेन तर मागवू शकतो शिवानी आपण यार. व्हेज रामेन मध्ये लोक एग टाकतात, दॅट इज. अरे त्यांना सांगू ना, नो एग, नो फिश ऑइल, नथिंग. आय वॉन्ट व्हेजिटेबल्स अँड रामेन. बोलावं लागेल. व्हिगन रामेन सांगूया. चालेल चल. हां का तुला फिरायचं तर फिरू, असं काय नाही. आपण सिंगापूरला फिरायला झालो. चल. इकडे नाही जायचंय काय. चल माहित नाही दीदीला अशीच फिरते दीदी. पण यार मग बरं झालं तू बोललीस. माहित नाही दादाला माहित नाही. चल सॉरी ही बरोबर बोलत होती. परत तुम्हाला क्रॉस करायला लावणार आहे मी. चला. डिंग 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 डिंग. काय मस्त वाटतं बाई पण इकडे क्रॉस बीस करायला. तिकडून साईडने गाड्या चालल्या आहेत. हे विक्टोरिया सिक्रेट वातावरण अमेझिंग. आणि हे आमचं हॉटेल आहे हिल्टन. तू नोटीस केलं इथे हॉर्न एकही नाही ऐकलं. जस्ट तू बोलली आणि एकच वाजला, पण ॲक्च्युली खूप कमी ऐकले. ते पकड ना जरा, कंटाळा आला यार मला पकडून. हिला मी मगातपासून बोलतोय, पण बिचारी मगातपासून भरपूर काय पकडून चालते. पर्स पकडली आहे, कॅमेरा पकडला आहे, पाण्याची बाटली पकडली आहे. म्हणून आम्ही ही एक बॅग घेतली. त्याच्यात हां हे बघा तुम्हाला नीट दाखवतो. हे बघा हे हिल्टन हॉटेल आमचं आहे. हॉटेलच्या खाली विक्टोरिया सिक्रेट, तिकडे H&M, तिकडे अजून काहीतरी शॉपिंग सेंटर आहे. इकडे काहीतरी आहे, इकडे पण काहीतरी बनतंय वाटतं. चांगलं आहे. आम्ही पण ठेवले की आम्ही इथे का आलो. एक छोटंसं सिक्रेट आहे, खरं बोलली. ते कधी सांगायचं आपण ना. उद्या तुम्हाला कळेल काय आहे ते. अरे हां ॲक्च्युली उद्याच ते काम आहे, मग उद्याच तुम्हाला कळणार आहे. आता आमचा संध्याकाळी पण थोडा दिवस असेल, तो पण बघत राहा. गाईज वी आर डन गाईज फॉर द डे, फॉर द आफ्टरनून. डे नाही ॲक्च्युली, संध्याकाळचं तुम्हाला दाखवलं. खूप चाललो ॲक्च्युली. आणि इथे चालायला असं कंटाळा नाही येते, पण टॅन झालोय. पण वातावरण चांगलं होतं. थंडावा नव्हतं, हवा खूप होती. हो घाम असा आला नाही, पण खूप काळी झाली मी. हो तू ही काळी झाली म्हणजे विचार करा. ही 7-11चं सगळं खाऊन बघ. हा एकदाच चालेल ना चीजवाला फ्लेवर असं टेस्ट. मला कोण देणार बाई. गाईज परत निघालेलो आहे आम्ही. कॅमेरा परत चार्ज करून ठेवलाय आणि यावेळेस आम्ही चूक नाही करणार आहे. आम्ही गपचूप हॉटेलच्या बाहेर कुठली टॅक्सी भेटते का बघणार आहे. ग्रॅबवर कॅब बुक नाही करणार आहे. ग्रॅब पण चांगला आहे दोघांमध्ये ना. म्हणजे आम्ही बघितलं $2-3च फरक आहे. सिंगापूर डॉलर्स. बाकी इथे ऊन म्हणजे आता कसं ऊन वगैरे नाही ना. हा ना. नाही पण हे बघा ढगाळ बघा. हे बघ ढगाळ वातावरण झालंय ब्रो. जर पाऊस पडला ना शिवानी आई शपथ. ही केस आता सरळ करणं देणार आहे सोडून तुम्ही माझी केस अशीच बघण्याची सवय करून घ्या, कारण हवा भरपूर आहे. शिवानीचं आउटफिट दाखव. इयरिंग्स दाखव. जाऊ दे फोटो टाकू आपण. खूपच जास्त ऑकवर्ड वाटतंय. नाही मला नाही ऑकवर्ड वाटत आहे भाई. आणि इथे संध्याकाळचं पण काही ना काहीतरी चालू झालं ना रस्त्यावरचं स्ट्रीटवालं. ही आमचं हॉटेल आहे हे वालं, आणि हे हॉटेलच्या खालचं स्ट्रीट आहे अजून, आणि ते पण लाईव्हली झाले आता मस्त. जस्ट घराच्या बाजूला हे काय आहे, गी अँड सिटी. बापरे कार्टियर वगैरे. हे मॉल टाईप आहे ब्रो. हे लक्झरी वाला मॉल आहे. गुची, प्राडा, भरपूर काय काय. हा भाई इकडे. आणि इकडे स्वस्तवाला आयटम आहे तो हाच आहे का. नाही ना. हा नाही स्वस्तवाला आयटम नाही. सॉरी गाईज, मला वाटलं हा स्वस्तवाला आयटम वाला मॉल आहे. म्हणजे आपण स्वस्ताच्या इकडे डॉल्चे गाबाना, शनेल. हा रे ते पण आहे. दुःखद बातमी, पावसाचे 3-4 थेंब माझ्या नाकावर पडलेले आहेत. हा आणि जास्त पडले तर डीजे वापरू शकणार नाही, कारण डीजे अजिबात हा पाणीप्रूफ. त्यांनी आम्हाला सांगितलेलं पाण्याचा एक थेंब पण पडू देऊ नका. तरी तुमच्यासाठी मी आता तो काढून हे बघा भाई. हे बघ टॅक्सी शोधतो नंतर असा
आम्ही जिकडे जाणार आहे ते सोडून आम्हाला इकडे कुठेतरी जावं लागेल. हो ना, हे बघ ना यार, हे बघा मॉल बिल भाई, काय डेंजर मॉल आहे. पण लुई विटॉन, डिओर, प्राडा बिडा पण आहे. प्राडा तिकडे बघ ते चायनीज काय, ओय हा हे बघ यार, हा हा रे, हे बघ इथे पण आहे ते. हे थोडं चायनीज टाईप स्ट्रक्चर आहे, छान दिसतंय. ए वाव. होऊ शकतो जर आपल्याकडे पाऊस इथे पडला आणि आपल्याला कॅब नाही मिळाली तर, कारण आपण कॅब शोधण्याचा जरा पण प्रयत्न करत नाही. मला असं वाटतं प्रयत्न काय, बाहेर जायची जागाच नाहीये. बघूया सर, कुठेतरी भेटेल, किधर तो मिलेगा. आम्ही उगाच एवढं चालत गेलो पुढे नाही आणि परत आम्ही रिटर्न आलो आणि आम्हाला आमच्या हॉटेलच्या खालीच आम्हाला कॅब मिळाली. हॉटेलच्या खालीच पण नाही, हॉटेलला गेलो आम्ही, त्यांना विचारलं की डू यू नो वेअर आय कॅन गेट अ कॅब, तर ते बोले आय बुक इट फॉर यू, डोंट वरी सर, यू सिट इनसाइड, बाहेर इज हॉट, यू सिट इनसाइड, आय बुक इट फॉर यू, आय कॉल यू व्हेन द कॅब कम्स. तर आम्ही आणि आम्ही उगाच एवढं, पण मजा आली तिकडे. मला खूप काही काही दिसलं, तर नेक्स्ट टाइम जाऊ आम्ही जर टाइम मिळाला तर. दुकान आहेत, महाग दुकान आहेत. नाही, स्वस्तवाली पण आहे, तर आम्ही तिथे जाणार आहोत. आता स्वस्त तुझं कितपत स्वस्त ते बाबा आपल्याला काय माहित बाबा. चला, आता मी ह्याच्यासाठी खूप एक्साइटेड आहे जिथे आम्ही चाललोय. कहाँ हो आप? मस्त वाटतंय यार. भाई वातावरण पण मस्त आहे. हे दाखवलं बघा, त्यांना? नाही, गार्डन्स बाय द बे. ओ माय गॉड, काय अमेझिंग आहे हे ब्रो. हो हे यार. कसं बनवलंय काय माहित, कसं बनवलेलं असेल, पण खूप सुंदर दिसतंय. कसं एकदम. वाटतंय? आणि ग्रीन घातलंय मी, सो अजूनच छान कोणी green वाटतंय. घातलंय? मी हा रे भाई, ही ती वाटते. तुला माहितीये ते माहिती हनुमानची, हनुमानची? काय नाही बोल, नाही बोल, हनुमानची? नाही बोल, तू बोल. नाही बोल. हनुमानची ती सिरीज होती माहिती अॅनिमेटेड, हा त्याच्यात ते दाखवतात की फॉरेस्टची ती असते देवी, ती तशी अशी उडत असते इकडे तिकडे, ती असं इकडे वाटतं की इकडेच आहे. इकडे असणार कुठेतरी असं वाटतंय. भाई एवढं आणि सुंदर. काय ग्रीनरी आहे वाव यार, हे बघा तुम्हाला बॅक नाही दाखवतोय बघा. हे बघ ना यार, कसलं मस्त दिसतंय, व्यवस्थित बनवलंय एकदम. 1 2 आणि हा तिसरा. वाव. आणि इकडे इथून एंट्री, आता इथे सरळ आम्ही जाणार आहे क्लाउड फॉरेस्टला. एम आय राईट? क्लाउड फॉरेस्ट. आणि लकीली इथे 6 वाजलेत, बट स्टील उजेड बघा किती आहे. 6 पण नाही, 6:30 वाजलेत. 6:30 इतका उजेड हा आहे. बे. आणि 7:30 इथे लाईट शो असतो, सो ओ त्यासाठी येस आम्ही येस. specially आलो. मग आपण 7:30 नंतरच डिनर करायला जाऊ, तोपर्यंत yes. इकडेच थांबू. Yes. लाईट शो वर. खूप मोठा खर्च झाला गाईस, खूप 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 मोठा खूप खर्च खूप मोठा झाला. खर्च झालाय, पण आता बघायचं ते वर्थ आहे की नाही. हो. टोटल आमचे 7,000 रुपये गेलेत. कशात गेले? 6,700 रुपये. हा. सो तिकडे कॉम्बो होतं. तर गार्डन्स द बे मध्ये ना 2 आहेत, क्लाउड फॉरेस्ट आणि काय आहे, क्लाउड फॉरेस्ट प्लस फ्लावर डोम. फ्लावर सो डोम. या दोघांचे आम्हाला कॉम्बो करून पर पर्सन समथिंग $46 झाले. हा. आणि काही डिस्काउंट वगैरे नव्हतं इथे. काही नाही. तर बोर्डिंग आता पासवर आम्ही डिस्काउंट नव्हता. हा, बाकी इथे लाईट शो वगैरे ते फ्री आहे. भाई पण So, इथे गार वारा येतोय का? गारवारा येतोय, हो. भाई जेवढं बाहेर गरम आहे ना, तेवढं त्या क्लाउड भाई, फॉरेस्ट थंडी वाजायला लागली इथे. थंडी वाजायला Direct लागली. 4-5 Actually, degree minus. छोटे कपडे घालून येऊ नका जर तुम्ही येणार असाल, किंवा पातळ कपडे, खूप थंडी वाजेल. हे क्लाउड फॉरेस्ट आहे आणि इथे मिस्ट वाला टाइम असतो वेगळा वेगळा. जुरॅसिक वर्ल्ड. भारी वाटतंय बे. आणि ना हे पूर्ण कवर्ड आहे, हे जे दिसतंय ना, हे काचेने कवर्ड आहे पूर्ण आजूबाजूने. हे बघा, डोमच्या आतमध्ये आहे, म्हणून इथे गारवा ना आतमध्ये स्ट्रॅप्ड आहे, एकदम गार गार वाटते भाई, फुल चिल. आणि इथून आहे ना, यांनी स्पीकर ठेवलेत वाटतं आजूबाजूला, त्यातून चिमण्या बिमण्यांचा आवाज येतोय. फुल अमेझिंग आहे ब्रो. खूप अमेझिंग वाटतं. इथे उभं तुझा फोटो काढते. हा, आपला फोटो तिसरा माणूस काढायलाच नाही, आपल्यालाच काढायला लागला सिंगल. म्हणून सांगतोय, म्हणून जे मीम्स येतात ना Instagram वर, कोणीतरी येणार ग, चला. ते सगळे डायनासॉर छोटे छोटे ते काढून आणि ठेवले त्यांनी तिकडे ना बाहेर. डायनासोरचे आवाज टाकलेत मध्ये, तर ते हो. असं हे वाटतं एकदम जुरासिक वर्ल्ड मध्ये आल्यासारखं. हा, हे थीमच जुरॅसिक वर्ल्ड वाला आहे भाई. हे बघ भाई, शिवानी सारखाच कुंकार दिसतोय बे, सेम. त्या डायनासॉर वरती स्क्रॅचेस पण आहेत, इतकं डिटेलिंगने बनवलंय. काय बोलते? बोलली मी त्यांना. हा बघा, हो दूर एकदम. हे बघा ते झाड, तुम्हाला जर आठवत असेल तर शाळेत आपल्याला शिकवलेलं आठवतंय, ह्याच्यातून ते खाऊन टाकतं ना. हा हा, ह्याच्यावर ते, ह्याच्या कॉर्नरला जर कुठला किडा बिडा बसला तर सटकून आत पडतो, वरचं झाकण बंद होतं आणि त्याच्यातल्या लिक्विडने ते डायजेस्ट होऊन जातं. कार्निवरस प्लांट आहे. कधीपासून याला हे बघायचं होतं.
हे बघा केवढे आहेत ब्रो, मस्त आहे ना. अमेझिंग आहे बघा. हे बघा, हे तुम्हाला क्लिअर दिसेल. हे बघा, वाव. हे बघा केवढा जवळून दिसतंय भाई. पिक्चर प्लांट आहे, पिक्चर प्लांट. हे यांनी खरं कसे उगवले असतील यार एवढे. खूप टाइम लागला असणार उगवायला किंवा उगवून इथे आणून फिक्स केले असणार. पण भारी ना यार, मी असं मानला नव्हती पाहिजे बोलत. भाई, यांना मानला पाहिजे. खरंच खूप मेहनत घेतली आणि खूप Maintained अमेझिंग आहे. बनवलंय. खूप छान जर तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल ना, तुम्ही इकडे येऊ शकता. आता एक क्लाउड वॉक म्हणून आहे, इथून खाली एलिव्हेटरनी वरती आलो, खाली चालत चालत जायचंय. इथे हे माझं बघ. घे ना pack. हे इकडे हातात पकडायला पण देत आहेत बघा, हे छोटे छोटे डायनोसॉर. म्हणजे टाइमपास. किती क्यूट आहे यार. क्यूट आहे. आणि हे इथे क्रिस्टल माउंटन्स म्हणून आहेत, हे असे वेगळे वेगळे बनवून ठेवले आहेत तिकडे, दाखवायला की क्रिस्टल फॉर्मेशन पण व्हायचं आधीच्या काळात तेव्हा. हो. पण मस्त आहे यार, मला हे वर्थ वाटतंय. म्हणजे ज्याला आवड आहे आता असं जुरासिक सगळं- वर्ल्ड मध्ये आता हे चाललोय बरोबर मी. झालं. अरे जुरासिक पार्क म्हणजे काय, आपण जे बघितलेत ना आता हे या सगळ्यांना, ते वरून त्यांना वरून बघायचंय. हा बघा, अभी तू मेरे से छोटा है समझा ना, ज्यादा बकबक नहीं करने का. नीचे से मेरे को नीचे देख रहा था ना, मैं तेरे को नीचे देख रहा अभी. इग्नोर माय हेअर गाईज. माझ्या केसांना तुम्ही जरा इग्नोरच केलेलं बरं होईल. आता इकडे आम्ही दुसरीकडे आलो आहे, फ्लावर डोम. फ्लावर डोम, इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आहेत, फुलं आहेत, हे सगळं आहे बघा. खूप सुंदर बनवलं आहे यार यांनी, खूप म्हणजे खूप मनापासून बनवलेली गोष्ट आहे. वेगवेगळी फुलं आहेत. आणि अशी भरपूर झाडं, कधीच नाही बघितले तशी हां, फुलं. अशी अशी फुलं आहेत इथे. अशी फुलं, अशी झाडं आहेत जी आपण कधीच बघितलेली नाही. तर मग इथे येणं, जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं बघून तुम्हाला मजा येईल, तर हे बघा तुम्हाला बघ ना दाखवतो. झाड, मध्ये मध्येच फुलं आहेत आणि रिअल प्लांट आहे. फक्त फुलं आहे त्याला, बाकी काहीच नाही आहे, फक्त फुलं आहेत, दांडे आहेत आणि फक्त फुलं आहेत आणि सगळं रिअल आहे इकडे. हे बघा काय सुंदर आहे. हे बघा, हे गोंडा आहे मला वाटतं हे. आणि हा इथे गोंड्याची ना वेगवेगळ्या प्रकार, हे पण गोंडाच आहे बघा ना, ही पानं बघितलेल्यासारखी वाटत आहेत, गोंड्याची आहेत. ही बघ, ही पिंक लॅव्हेंडर टाईप गोंडा आहे, अमेझिंग आहे. आणि ही गोंडी आहे. अरे गोंडी आपली घरी आहे ब्रो. आपण गोंडीला भरपूर टाइम त्याला फीचर नाही केला आपण ब्लॉगमध्ये. अरे येल्लो पण दाखवतो ना, किती अमेझिंग आहे. मी सतत भरपूर कंट्रोल करतोय की मी दाखवणार नाही, मी कॅमेरा या गोष्टींसाठी काढणार नाही बाहेर. पण हे किती खरंच बघा ना, काय सुंदर आहे यार. हे खूप अमेझिंग दिसतंय यार खरंच. ही हार्ट शेप आहे. अबो हे हार्ट शेप. इथे एवढी चांगली लोक आहेत आणि एवढी डिसिप्लिन लोक आहेत की कोणी उगाचच तोडत नाही आहे, तोडत नाही. लहान मुलं पण नाही तोडत आहेत, अजिबात नाही. एकदम आपली आपली बघतायत, वा करतायत, फोटो काढतात आणि कल्टी मारतात. गाईज आमचं सगळं आलेलं आहे. सो हा तर फर्स्ट असा मील आहे, सो आम्ही प्रॉपरली ऑर्डर केला. तर हा व्हीगन आहे, म्हणजे हे व्हीगन आहे, हे नाही, हे तर फक्त फ्राईज आहे. हे तर सॉस आहे, म्हणजे फ्राईज आणि सॉस आहे. हे व्हीगन नाही आहे, पण बर्गर व्हीगन आहे. आणि हे माचाचं आहे ना, हे आम्ही स्ट्रॉबेरी माचा घेतलाय. हा असा ती बोलली तोडा, कारण हे बघा, हे बघा दिसतंय इथे, काय होतंय, तुटतंय ते, पण हे निघतंय. ढवळायचं कसं? ढवळायचं ना, डायरेक्ट तोंड लावायचं, ढवळी नाही करायची. हे पावडर लागेल ना तुम्हाला? एक काम कर ना, जाऊन घेऊन ये ना चमचा. याचं तुझं. जा ना यार शिवानी, तू उठलीच नाही मग. जा ना यार, जा ना यार, जा ना. आमच्याकडनं मोठी गडबड झालेली आहे. गडबड आणि आम्ही असे हातात हात धरून चालतो. भाई डेंजर आहे. तर काय झालं, आम्ही इथे वेज सगळं ऑर्डर केलं. बर्गरमध्ये आधी आम्हाला वाटलं की बनमध्ये एग असतो, म्हणून आम्ही त्याला विचारलं बनमध्ये एग आहे का, तो बोलला नाही. मग आम्ही ऑर्डर दिली आणि आम्ही गार्लिक मेयो ऑर्डर केलेला, जो तुम्हाला दिसला असेल मागच्या क्लिपमध्ये. आम्ही विसरलो की ह्यांच्या आणि एक मेयोमध्ये येतो अंडा त्यांच्यासोबत, हिने असतो. टाकलं की एक एक्स्ट्रा टाक ना, आणि मॅगीमध्ये आम्ही आपण करतो extra- ना, एक्स्ट्रा टाक ना, एक आपल्याला फ्राईज सोबत खायला होईल. आणि मी एक्स्ट्रा मेयो घेतला. आणि नंतर हे रिअलाइज झालं, आम्हाला पहिले माहिती होतं की मेयोमध्ये अंड असतं, हां. पण इकडे का सुचलं नाही काय माहिती यार. विसरलो आम्ही. आम्हाला असं झालं की व्हेजी बर्गर मिळतं, नो एग, नो, म्हणजे त्याच्या बर्गरच्या आत पण जो मेयो आहे त्यात पण एग नाही आहे. पण जो आम्ही एक्स्ट्रा मेयो ऑर्डर केला होता त्यात म्हणजे स्वतःच्याच पायावरती कुलाडी. पण जाऊ दे, आता चुकून झालेल्या गोष्टींना एवढं हे नाही करायचं. तर आता मी लाईट शो बघायला पण हे चाललोय. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा, जर तुम्ही मिळत असाल, आम्ही मेयो कसं नका विसरलो. खाऊ. तुम्ही मला तर वाटतं तुम्ही लक्षात ठेवाल, तुम्ही कॉमेंट करून सांगाल की तुम्ही ठेवा लक्षात, तुम्हाला विसरायचा आजार आहे. काय बोललीस? आता एक आईस्क्रीम मिळालं ना तर मस्त मजा आहे. भाई इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आम्ही लाईट शो होईपर्यंत इथून निघणार नाही. हे बघा ना भाई, काय डेंजर दिसतं ना. आणि ते काय नाव त्याचं, मरीना बे सँड्स ते आहे. आणि हे गार्डन बाय द बे आहे.
एक नंबर आहे भाई, एक नंबर आहे. आणि हा माझा बे आहे. ओ माय गॉड, मी हिचा बे. सगळे झोपतात, आपण पण झोपूया का? हे बघ. हो वा, सगळे खाली बसले ना इथे. इथे कोण उभं नाही उगाचच. काय चालू झालं का? मी पण झोपते. अरे पण तिकडचं चालू झालंय. नको झोप. अरे नको झोप तू. आईला कसले गोडगोड आहेत सगळे, पण खूप अमेझिंग होता. मस्त टाइमपास आहे. एकदा तर बघितलं पाहिजे. आणि आता असं चमकवून ठेवलं. चला अभी इधर से घर को कारण आम्हाला करायची आहे आता इथून घरी, कारण आम्हाला करायची व्हिडिओ एडिट. कामावर आम्ही आलेलो इकडे असंच फिरायला, पण जिथे पण जातो आम्ही मॅगडीमध्ये थांबलो. येताना तेव्हा पण आम्ही व्हिडिओ एडिट करत होतो. आता घरी जाणार तेव्हा पण आम्ही व्हिडिओ एडिट करणार. तर बरोबर काम लवकर आवडायचं.